Cancer Healer Center, a new beginning. राज्यात आता पहिलीपासून इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। राज ठाकरे यांचं ट्विट। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदीही आली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेल्यामुळे चांगली वाणी बंद पडलीये। मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं, सर्वांनी मिळून प्रार्थना करा, नामदेव शास्त्री यांचं विधान। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। पुण्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर। मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। सौगंध मोहम्मद की मंदिर वही बनाएंगे, संत शेख मोहम्मद मंदिराच्या जीर्णोद्धारावरून बंडा तात्यांचं विधान। तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध। अकोल्यामध्ये पालिकेतील पाणी पुरवठा कार्यालयामध्ये ठाकरे गटाकडून तोडफोड। मलकापूर भागामध्ये 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार। 5 मे रोजी पुढील सुनावणी। निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे परिस्थिती। विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं चुकीचं। वक्फ कायद्याला ब्रेक दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा कायदा असंविधानिक, आम्ही विरोध करत राहणार। राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती, ओवैसींची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना। पुढील विधानसभेला ठाकरेंचे 5ही आमदार निवडून येणार नाहीत, नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। पत्रकार परिषदेला चंद्रकांत खैरे का नाहीत असा प्रश्न विचारताच अंबादास दानवे पत्रकारांवरच भडकले। आज संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी। कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघत डान्स केल्याचा प्रकार समोर। नवले ब्रिज ते कात्रजच्या नवीन बोगद्यादरम्यान सुरू होता प्रकार। दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एकाला मारहाण। नाशिकच्या सिन्नर गुरेवाडी फाट्यावरील प्रकार। संबंधित इसमाच्या विरोधात पशु संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल। महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तर मुक्ता बर्वे यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कारांची घोषणा। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। जीएसटी सह सोन्याचे दर 97,700 रुपयांवर। वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। आयपीएल मध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबादची लढत। दोन्ही संघांसमोर विजयी लय कायम राखण्याचं आव्हान। वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार। Cancer Healer Center, a new beginning.